आदाब नमस्कार। मैं हूं आपका होस्ट अली हैदर और आप देख रहे हैं आज की सबसे बड़ी खबर। आज विश्व गोरा बंजारा दिवस के मौके पर कर्नाटक से लेकर पूरे देश में एक ही गूंज सुनाई दे रही है, हक और इंसाफ। राष्ट्रीय गोरा सेना संगठन ने सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। रिजर्वेशन से लेकर भाषा की पहचान तक बंजारा समुदाय ने अब आर पार की लड़ाई का ऐलान कर दिया है। कर्नाटक में इंटरनल रिजर्वेशन के नाम पर बंजारा समुदाय के साथ धोखा। संगठन ने कहा, कानून बाहर की साजिश बंद करो। आज़ादी के 78 साल बाद भी टंडा क्यों नहीं बने रेवेन्यू विलेजेस। गोरा बोली को 8th शेड्यूल में शामिल करने की मांग तेज। सेंट्रल बोर्ड डिमांड, कर्नाटका टंडा डेवलपमेंट बोर्ड की तरह क्या पूरे देश में बनेगा सेंट्रल बोर्ड। आज पूरे देश में विश्व गोरा बंजारा दिवस मनाया जा रहा है, लेकिन कर्नाटक के बंजारा समुदाय में भारी आक्रोश है। राष्ट्रीय गोरा सेना संगठन के स्टेट प्रेसिडेंट रवि राठौड़ करभारी ने साफ कर दिया है कि अब समुदाय सौतेला व्यवहार बर्दाश्त नहीं करेगा। पॉइंट 1, रिजर्वेशन का मुद्दा। सरकार जो 15% रिजर्वेशन में इंटरनल रिजर्वेशन ला रही है, उससे लंबानी बंजारा समुदाय को बड़ा नुकसान हो रहा है। संगठन की मांग है कि इस इल्लीगल प्रोसेस को तुरंत रोका जाए। पॉइंट 2, गरीबी और पलायन यानी माइग्रेशन। 90% बंजारा परिवार आज भी गरीबी रेखा के नीचे हैं। जमीन न होने की वजह से लोग गुले यानी पलायन करने पर मजबूर हैं। बच्चों की एजुकेशन तबाह हो रही है। पॉइंट 3, कल्चरल आइडेंटिटी। बंजारा भाषा यानी गोरा बोली को कॉन्स्टिट्यूशन के 8th शेड्यूल में जगह मिलनी चाहिए। साथ ही सदगुरु सेवालाल महाराज की जयंती को सेंट्रल गवर्नमेंट के कैलेंडर में शामिल कर रेस्ट्रिक्टेड हॉलिडे घोषित करने की मांग की गई है। सेंट्रल गवर्नमेंट बनाए बंजारा समुदाय के लिए विशेष नीति। रेसिडेंशियल स्कूल्स, हर स्टेट में बंजारा बच्चों के लिए सेंट्रल रेसिडेंशियल स्कूल्स हों। एग्रीकल्चरल लैंड, बीपीएल परिवारों को खेती के लिए जमीन अलॉट करे सरकार। सेंट्रल टंडा बोर्ड, कर्नाटक की तरह सेंट्रल लेवल पर बोर्ड का गठन हो। रवि राठौड़, मान सिंह चौहान और शिवराज राठौड़ जैसे नेताओं ने साफ कर दिया है कि ये सिर्फ मांग नहीं बल्कि उनका हक है। क्या सरकार इन मासूम और मेहनती बंजारा लोगों की आवाज़ सुनेगी या फिर वोट बैंक की राजनीति में एक बार फिर टंडा पीछे छूट जाएगा। आज कलाबुर्गी से लेकर बेंगलुरु तक एक ही नारा है, सोशल जस्टिस फॉर गोरा बंजारा। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾ ಭವನದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ವಿಶ್ವ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮಾಡಿವು। ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತ ಮಿತ್ರಗಳಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದೆವು, ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಏನು ಹಿಂದೆ 15% ಇತ್ತು, ಆಮೇಲೆ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದು 17% ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ BJP ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದರು। ಆಮೇಲೆ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಮಗೂ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೋರಾ ಸೇನಾ ವತಿಯಿಂದ ತಾಂಡಾ ಹಟಾವ್, BJP ಹಟಾವ್, ತಾಂಡಾ ಬಚಾವ್ ಅಂತ ಕಾಸಿ ನಾವು ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು। ಆಮೇಲೆ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಕೂಡಿ ನಾವು BJP ಹಟಾಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವರು ತಂದಿದ್ದು, ನಮ್ಮದು ಏನು ಈ ಸಮಾಜದ ಸಲ್ಯಾಗ ಏನು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ತಾರಂತ ಆ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾವು ತಂದಿದ್ದು। ಆದರೆ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಸಮುದಾಯ ಮ್ಯಾಗ ಬಂಜಾರ, ಭೋವಿ, ಕೊಂಚ, ಕೋರ್ವ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಮ್ಯಾಗೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದರಿಂದ ನಾವು ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಈ 15%ದಲ್ಲಿ ನಮಗೂ ಏನು ಹಿಂದೆ ಇತ್ತು ಅದೇ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹಿಂಗೆ ಮೊದಲು ಹೆಂಗಿತ್ತು ಅದೇ ಎಲ್ಲ ಬಂಜಾರ, ಭೋವಿ, ಕೊಂಚ, ಕೋರ್ವ ಮತ್ತು ರೈಟ್ ಲೆಫ್ಟ್ ಎಲ್ಲ ಕಮ್ಯುನಿಟಿ ನಾವು ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಒಂದೇ ಗಂಗಾಳದಲ್ಲಿ ನಾವು ತಿನ್ನೋದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ। ನಮ್ಮ ಕಡೆಯಾಗ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಹೊಡೋದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಡ್ರಿ। ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಮನೆ ಹೊಡೆದ ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡಿದರೆ ಮುಂದೆ ಬರೋ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು 100% ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಟಾವ್ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಬಚಾವ್ ಅಂತ ಕಾಸಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕಾಸಿ ನೀವು ಈ ಪ್ರೆಸ್ ಮೂಲಕ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಧನ್ಯವಾದಗಳು।